शेतकरी मित्रांनो, ज्या ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे तर ह्या प्रत्येक शेतकऱ्यांनी केलंय काय, टोमॅटो आणि मिरची या दोनच पिकांचा तडा घालवला आहे. पण अजूनही या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आणि तेजीत बाजारभाव मिळवून देणारी काही पिकं आहे ना, त्यांची देखील भरपूर शेतकऱ्यांना लागवड करायची असते. मग नेमकी ही पिकं आहे तरी कोणती, तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एप्रिल मे महिन्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक आणि तेजीत बाजारभाव असणारी टॉप 10 महत्वाची पिकं यांची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. जय शिवराय, नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आता बरेच शेतकरी म्हणतील की तेजीत बाजारभाव आहे, रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आहे, तर लक्षात घ्या, फक्त पैशाकडे पाहू नका, ही पिकं जमवायची कशी हा एक महत्वाचा प्रश्न सध्याच्या घडीला या एप्रिल मे महिन्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याकडे आहे. टोमॅटोला कर्लिंगचा प्रॉब्लेम, मिरचीला थ्रिप्स बोकड्याचा प्रॉब्लेम येतोय आणि यामुळे ही पिकं जमवायला थोडासा प्रॉब्लेम येणार आहे. मग यावर देखील सोल्युशन आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे. पण नेमकी या एप्रिल मे महिन्यामध्ये अशी कोणती पिकं आहे जी शेतकऱ्याला निश्चित स्वरूपात मालामाल करतील, तर ही संपूर्ण पिकं तुम्हाला सांगतोय, यांच्या व्हरायट्या देखील सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि ही पिकं जागवायची कशी, तर काही खतं, औषधं आणि फवारण्यांचं नियोजन देखील सांगण्याचा प्रयत्न करतोय. या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील, आजच ही व्हिडिओ पाहतात, सबस्क्राईब नक्की करा, समोरील घंटा ऑल होण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही आपली व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात, कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही. तर शेतकरी मित्रांनो, या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पहिलं महत्वाचं पीक सांगतोय, तर ते 80 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येत आहे. तर ते पीक म्हणजे स्वीटकॉर्न मका या पिकाची आपल्याला लागवड करायची आहे. स्वीटकॉर्न मक्याची लागवड करते वेळी आपल्याला एकरी 2.5 ते 3 किलो बियाणं लागतं. तुम्ही बेडवर लागवड करू शकता, मध्ये एक ड्रिपची नळी टाकू शकता आणि 1x1 वर याची दोन्ही बाजूने लागवड करू शकता. लक्षात घ्या, मिनिमम याचा बाजारभाव तुम्हाला सांगायचं झालं 10 रुपये किलोला जरी मिळाला तर एकरी 7 ते 8 टन आणि 9 टन उत्पादन आपल्याला बघायला मिळतं. तुमच्या भागामध्ये जवळील ज्या स्वीटकॉर्नच्या व्हरायट्या असतील, कृषी सेवा दुकानामध्ये असतील, या घेऊन या आणि एकरी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायला विसरू नका. प्रति कणसाचं वजन 400 ते 700 ग्रॅम निघेल ना, अशाच व्हरायटीची निवड आपल्याला निश्चित स्वरूपात करायची. निश्चित स्वरूपात शेतकरी आपला ह्या उन्हाळ्यात मालामाल होणार. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, ह्या एप्रिल मे महिन्यामध्ये मालामाल करणारं आणि तेजीत बाजारभाव असणारं दुसरं महत्वाचं पीक म्हणजे गवारी या पिकाची लागवड करायची. हो शेतकरी मित्रांनो, थोडंसं किचकट असं पीक आहे, कारण तोडणीला हे आपल्याला दररोज आवरत नाही आणि दिवसाआड तोडायला लागतंय. घरच्या घरी तोडत असाल दररोज तोडावं लागतं. गवार पिकाची लागवड करते वेळी नीलम 61 असेल, मंगलम 45 असेल, तुमच्या भागामध्ये कृषी सेवा दुकानामध्ये जे गवारीचं बियाणं उपलब्ध असेल, हायब्रिड बियाणं असेल, हे घेऊन या. निश्चित स्वरूपात तुम्हाला 100 रुपये किलोला बाजारावर आरामशीर मिळणार आहे. कारण गवारीची लागवड कमी प्रमाणात शेतकरी करतात, कारण तोडायला अडचण आहे, तोडायला उरकत नाही. यामुळं या गवारीला देखील भरघोस असं उत्पन्न आणि बाजारभाव निश्चित स्वरूपात राहणार आहे. निश्चित स्वरूपात याची लागवड करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, ह्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं आणि तेजीत बाजारभाव असणारं तिसरं महत्वाचं पीक म्हणजे वांगी या पिकाची लागवड करायची आहे. व शेतकरी मित्रांनो, वांगी पिकाची लागवड करते वेळी आपल्याला 6 फुटावर 2 बेडचं अंतर घ्यायचं आहे आणि 2 झाडांमधील अंतर मिनिमम आपल्याला 2 फूट याप्रमाणे ठेवणं गरजेचं आहे. वांग्याचं झाड जबरदस्त डेव्हलप झालं पाहिजे. शेंडाळे असेल आणि जी फळ पोखरणारे आळे असेल यांच्यावर नियंत्रण आपल्याला निश्चित स्वरूपात मिळवणं गरजेचं असतं. वांगी पिकाची लागवड करते वेळी व्हरायट्या पंचगंगा असेल, चिवचिव वांगी असेल, भारताचं वांगे असेल, काटेरी वांगा असेल, यांसारख्या विविध वांग्याच्या व्हरायट्यांची आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे. वांगी पिकाची संपूर्ण माहिती तुम्हाला मिलिंद भोर युट्यूब चॅनलवर लागवड ते काढणीपर्यंत संपूर्ण बघायला मिळेल. वांगी पिकाला बाजारभाव तुम्हाला सांगायचा झाला मिनिमम 30 रुपये किलो जरी मिळाला, निश्चित स्वरूपात शेतकरी आपला हा मालामाल होणार आहे आणि बाजारभाव तेजीत असणार हे महत्वाचं पीक. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, ह्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं चौथं महत्वाचं पीक, तर ते तुम्हाला सांगायचं झालं तर ते आहे कारलं हे पीक. व शेतकरी मित्रांनो, कारलं या पिकाची आपल्याला लागवड करायची आहे. मिनिमम 45 ते 50 दिवसामध्ये चालू होणारं हे पीक आहे आणि निश्चित स्वरूपात शेतकऱ्याला मालामाल करणारं असं पीक आहे. कारले पिकाच्या व्हरायट्या बियाणं तुम्हाला सांगायचं झालं, तुमच्या जवळील कृषी सेवा दुकानामध्ये जावा,
तिथं चौकशी करा, जवळील नर्सरी असेल यांच्याकडे चौकशी करा आणि निश्चित स्वरूपात कारल्याला भरघोस असं मार्केट यावर्षी राहणार आहे. त्यामुळे एकदा कारलं या पिकाची लागवड करायला विसरू नका. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या एप्रिल मे महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी? भरपूर शेतकरी म्हणतात उन्हाळ्यात हे पीक येत नाही, तर ते पीक तुमच्या समोर घेऊन आलेलं आहे. तर ते म्हणजे कोथिंबीर या पिकाची लागवड करायची आहे. कोथिंबीर पिकाची लागवड करते वेळी काळा वाई, आंध्रा गोल्ड, त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या भागामध्ये जो लवकर येणारा धना असेल, जो पॅकिंगमधलं 2-2 किलोचं बियाणं असेल, तर ते निवडणं गरजेचं आहे. तुमच्या जवळ कृषी सेवा दुकानामध्ये जाऊ शकता आणि या देखील धन्याची कोथिंबीरीची लागवड करू शकता. निश्चित स्वरूपात 35 दिवसामध्ये उपटण्याला येणारा, काही धने तर 25 दिवसामध्येच तयार झालेले बघायला मिळतात. बाजारभाव तुम्हाला सांगायचं झालं, शेकड्याला 2000 ते 3000 जरी बाजारभाव मिळाला, निश्चित स्वरूपात शेतकरी आपला हा मालामाल होतो. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, ह्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये नेमकी कोणतं पीक निवडावं? तर पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे मेथी या पिकाची लागवड करायची आहे. हो शेतकरी मित्रांनो, मेथी पिकाची लागवड करते वेळी डॉलरचं बियाणं असेल, त्याचबरोबर तुमच्या भागामध्ये जे अजून मेथीची बियाणं असतील यांची निवड करणं गरजेचं आहे. याची लागवड पेरणी करणं गरजेचं आहे. 21 दिवसामध्येच तुमचं मेथीचं पीक आहे उपटणीला येतं आणि निश्चित स्वरूपात शेतकरी आपला हा या कमी दिवसामध्ये मालामाल आणि तेजीत बाजारभाव मिळून निश्चित स्वरूपात सुखी होणार आहे. आता मेथी पिकाची तुम्हाला लागवड आणि मेथी पीक जमवायचं कसं, मोर रोग असेल याच्यावर नियंत्रण कसं मिळवायचं आहे, आत्ताच चॅनलला व्हिजिट द्या. 2 दिवसापूर्वीच आपण व्हिडिओ बनवलेले आहे. निश्चित स्वरूपात तुम्हाला आयडिया येऊन जाईल की मेथी पिकाचं नियोजन करायचं तरी कसं, मग मेथी तणनाशक, खतं, औषधं, फवारण्या कशा करावा ही संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, ह्या एप्रिल मे महिन्यामध्ये निश्चित स्वरूपात शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे झेंडू या पिकाची लागवड करायची आहे. व शेतकरी मित्रांनो, झेंडू पिकाची लागवड करते वेळी व्हरायटी निवडायची असेल तर येलोमध्ये आणि ऑरेंजमध्ये, ड्रीम येलो असेल, प्राईम येलो असेल, यश ऑरेंज असेल, प्राईम ऑरेंज असेल, पुष्पा येलो असेल, यांसारख्या विविध ज्या झेंडूच्या व्हरायटी आहेत ना, यांची आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे. झेंडू पिकाची संपूर्ण माहिती मिलिंद भोर यूट्यूब चॅनलवर तुम्हाला निश्चित स्वरूपात बघायला मिळणार आहे आणि एकंदरीतच तुम्हाला ह्या पिकातून कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे, बाजारभावाचा अंदाज देखील कशा पद्धतीने राहील, ही माहिती तुम्हाला एकदा चॅनलवर व्हिजिट केल्यानंतर समजणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली, अजून देखील मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब नक्की करा. समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तुम्ही आपली व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात, कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही. अजूनही काही महत्त्वाची पिकं आहे, पण ह्या एका व्हिडिओमध्ये खूप मोठी लांब व्हिडिओ झाल्यामुळे सांगता येणार नाही. येणाऱ्या परत 2 दिवसांनी अजून काही नवीन पिकं आहे यांची लागवड करू शकतो, ही माहिती तुमच्या समोर घेऊन येणार आहे. आता ही पिकं जमवायची कशी? तर स्प्रिंकलर, रेन पाईप याचा वापर करायचा आहे. पाणी तुमच्याकडे जास्त पाणी उपलब्ध असेल तरच पाण्यावर ही पिकं करा. शक्यतो मल्चिंग पेपरचा वापर करण्याचा आहे. आणि या उन्हाळ्याचा गारवा आहे हा टिकवायचा कसा, कारण शीट जास्त प्रमाणे आहेत ना, त्यासाठी स्प्रिंकलर, रेन पाईप आपल्याला चालू करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचं हे नियोजन करा. माहिती समजली नाही, परत व्हिडिओ पहा आणि एकदा मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला व्हिजिट द्या. 100% तुमचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय जवान, जय किसान.